मॉर्निंग. रेषा आणि कोन हा धडा आपला सुरू आहे. या धड्यामध्ये मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं, काही मूलभूत व्याख्या वगैरे बघितल्या होत्या. रेषा, रेषाखंड, किरण, नंतर कोन यासंबंधी आपण माहिती घेतली होती. या व्याख्याही बघितल्या होत्या. कारण या मूलभूत काही व्याख्या आहेत या समजल्या की आपल्याला भूमिती समजते. मागच्या पाठात सांगितलं होतं. त्यामुळे याला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक भूमितीचा अभ्यास करताना, वाचन करताना किंवा लिखाण करताना ह्या बारीक सारीक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या जर आपल्याला समजल्या नाहीत तर आपल्याला भूमिती लिहिता येत नाही किंवा व्यक्त करता येत. तर आता आपण बघायचं आहे कोणांच्या जोड्या. जोड्या म्हणजे काय? किती कोण असतात? 2 कोण असतात. त्या 2 कोणांचं नातं कसं आहे हे आपल्याला इथं समजावून घ्यायचं आहे. त्या बऱ्याचशा जोड्या आहेत. त्यापैकी पहिला एक कोटिकोण. तर कोटिकोण हा शब्द काटकोण तुम्हाला मागच्या पाठात झालं. काटकोण कोणाच्या प्रकारात बघितला आहे. काटकोण म्हणजे किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. तर 90 अंशाच्या कोणाला काटकोण म्हणतात ही व्याख्या बघितली. तर त्याचा थोडासा अर्थ इथं घ्यायचा आहे. कोटिकोण म्हणजे इथं जोडी आहे. म्हणजे 2 कोणांच्या मापांची बेरीज किती असली पाहिजे? 180. जर 2 कोणांच्या मापांची बेरीज 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर त्याला काय म्हणतात? कोटिकोण. उदाहरणार्थ इथं व्याख्या लिहा. 2 कोणांची बेरीज. आता कोणांची बेरीज म्हणजे मापांचीच असणार. बेरीज 90 अंश असते अशा कोणांना एकमेकांचे काय म्हणतात? कोटिकोण म्हणतात. आता उदाहरण घ्या आपण इथं समजा 40 अंश घेतला. 40 अंशाचा कोटिकोण किती असेल? 40 अंशाचा कोण. आता दोघांच्या मापांची बेरीज 90. आता 40 एकटा आहे, त्याला 90 भरपाई करण्यासाठी आणि किती मापाची गरज आहे? 40 अधिक 50 90 येणार. मग हे असं करण्यासाठी आपण काय करूया? 90चा विचार करूया. 90 वजा दिलेलं माप आणि बरोबर किती येते? 50 अंश. म्हणजे 40 अंशाचा कोटिकोण किती होतोय? 50. म्हणजे दोघांची बेरीज 90 हे गृहीत धरलं आणि दिलेलं माप वजा केला की आपल्याला माप मिळू शकतं. उदाहरणार्थ आता आपण जनरलाइज करूया. 1 अंशचा कोटिकोण किती मापाचा असेल? तर कोटिकोण म्हटलं म्हणजे दोघांची बेरीज 90 असली पाहिजे. दिलेलं माप किती आहे? एक्स. एक्सच्या ठिकाणी तुम्ही मनात येईल ती 20 घ्या, 40, 50, 60, 70 किती घ्या. म्हणजे 90च्या आत. अर्थात 90च्या आत लिमिट आहे त्याला. 90च्या आत असलं पाहिजे. तर ते काढण्यासाठी आपण 90 वजा एक्स जे काही एक्सवर अवलंबून असेल. एक कंसाचं उत्तर एक्सवर अवलंबून असेल. उदाहरणार्थ इथं 30 घेतलं तर 90 वजा 30. 30चा कोटिकोण किती होणार? 60. समजा 70 असेल तर 90 वजा 70 म्हणजे किती राहिलं? 20. त्याप्रमाणे हे माप असेल. दुसरी जोडी आपण पूरक कोण. पूरक कोण म्हणजे काय? तर ह्या ज्या 2 कोणाच्या मापांची बेरीज किती असली पाहिजे? आता इथं 90 होतं कोटिकोणला. आता इथं किती असणार शक्यता? 180. 2 कोणांची बेरीज 2 कोणांची बेरीज 180 अंश असेल तर त्यांना एकमेकांचे पूरक कोण म्हणतात. मग आता इथं या ठिकाणी आपण 100 अंश घेतला चा पूरक कोण किती अंशाचा असेल? विचार करा. याला 180 होण्यासाठी आणखी किती मापाची गरज आहे? याला 80ची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ 100चा पूरक कोण हा 180 वजा दिलेला कोण किती? 100 बरोबर किती? 80 अंश. म्हणजे 100 अंशाचा पूरक कोण किती होतो? 80 अंश. त्याप्रमाणे इथं वाय अंश घेतला आपण. एखादा कोण दिलेला कोण वाय अंश असेल तर त्याचा पूरक कोण काढण्यासाठी चा पूरक कोण 180 हे दोघांची बेरीज त्यातून दिलेलं माप काय असेल ते आपण काय करायला लागणार? इथं वजा करायला लागणार आणि त्याबरोबर हे इतकं अंश असेल. अर्थात चल असल्यामुळे आपण इथं याचं उत्तर व्यक्त करू शकत नाही. पण वायची किंमत मनात येईल ती ठेवा इथं या ठिकाणी. समजा 70 असेल तर 180 वजा 70 म्हणजे किती होणार? 110 अंश. उदाहरण 90 घेतलं. 90चा पूरक कोण 180 वजा 90 तो किती असेल? 90. याप्रमाणे आपण पूरक कोण काढू शकतो किंवा कोटिकोण काढू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचा भाग आहे संलग्न कोण. संलग्न म्हणजे काय? जेव्हा 2 कोण एकमेकांना चिकटून असतात तर त्याची व्याख्या अशी करता येईल किंवा आकृती पहिला बघूया. हा एक कोण आहे. तर या कोणाच्या अंतर्भागात अर्थात या कोणाच्या शिरोबिंदूतून अंतर्भागात आणखीन एक किरण काढूया आपण.
तर या आकृतीत तुम्हाला किती कोण दिसतात? एकूण 3 कोण दिसतात. एक लहान हे 2 आणि दोन्ही मिळून एक मोठा कोण. त्या मोठ्या कोणाचं विभाजन कोणामुळे झालं आहे? आतल्या किरणामुळे झालं. तर ह्या नावं दिली आहे पण ह्याला ABC आणि इथे तर आकृतीत राहिलेले हे तिन्ही कोण, त्या तिन्ही कोणांचा एकच सामायिक बिंदू आहे, म्हणजे कोणता आहे तो? B. आणि यात राहिलेले जे 2 कोण आहेत, कोण ABD आणि DBC, कोण DBC, ह्या दोन्ही कोणांची सामायिक बाजू कोणती आहे? BD ही सामायिक बाजू आहे. आणि दोघांचाही दोन्ही कोणांचा शिरोबिंदू कोणता आहे? B. याच्यावरनं व्याख्या करता येते, जेव्हा 2 कोणांना एकच सामायिक बाजू असते, 2 कोणांना एकच सामायिक बाजू असते आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो, तेव्हा त्या कोणाला काय म्हणतात? संलग्न होऊन. जसं आपण 2 वर्गाच्या मध्ये एक भिंत आहे, ती भिंत जर काढली तर एक हॉल होतो, म्हणजे ती भिंत काय होते? दोन्ही वर्गांची होते. तसं इथं दोन्ही कोणांना सामायिक बाजू कोणती आहे? BD. त्या BD जर नाहीशी केली किंवा हे 2 कोणांची बेरीज केली तर मोठ्या कोणाचा माप मिळू शकतो. अशा प्रकारची गणितं सुद्धा इथं पडू शकतात परीक्षेत. त्याची व्याख्या अशी होते, 2 कोणांना एकच सामायिक शिरोबिंदू असून त्यांना एक सामायिक बाजू असते. अशा कोणांना संलग्न कोण म्हणतात. आता उदाहरणार्थ 30 आणि 40 किंवा कोण ABDचं माप आपण 30 अंश घेतलं आणि कोण ABCचं माप घेतलं आपण एक 80 अंश घेतलं. दिलेलं कोण 30 आहे आणि कोण ABC कुठे आहे? बघा, हा ABC, याचं माप किती आहे? 80 आहे. तर BDCचं माप काढा, असाही प्रश्न तयार होऊ शकतो लहानसा. म्हणजे या दोन्ही कोणांची बेरीज किती आहे? इथं 80 आहे आणि दिलेला त्यातला संलग्न कोणापैकी कोण किती आहे? 30. म्हणजे 80मधून काय करायचं? 30 वजा केलं की आपल्याला मिळतं इथं 50. किंवा दोन्ही कोणांची बेरीज 80 होऊ शकते. तर अशा प्रकारचे प्रश्न लहानसहान तुम्हाला परीक्षेत पडू शकतात. याच्यानंतर संलग्न कोणाचा उपयोग करून आपल्याला आणखीन काही कोणांच्या जोड्या बघायच्या तिथं. त्याच्यानंतर पुढचे आहे शिरोविरुद्ध कोण. तर शिरोविरुद्ध कोण कसे असतात? तर जेव्हा 2 रेषा, छेदणाऱ्या रेषा असतील, ही रेषा AB आहे आणि दुसरी रेषा आहे, तिचं नाव घेतलं आपण CD. त्या दोन्ही रेषा एकमेकांना O बिंदू, 2 छेदणाऱ्या रेषा असतील तर आपल्याला शिरोविरुद्ध कोणाचे 2 जोड्या मिळतात. तर इथं या ठिकाणी बघा, कोण AOC, याचा विरुद्ध कोण कोणता होतो? कोण BOD. किंवा याची व्याख्या अशी करता येते, एखादा कोण असेल तर कोणाच्या ज्या बाजू आहेत त्या बाजू विरुद्ध बाजूला वाढवल्या. आता AO जी किरण आहे तो विरुद्ध बाजूला OB होणार. OC किरण त्याच्या विरुद्ध बाजूला वाढवला किंवा ही बाजू विरुद्ध बाजूला वाढवली तर OD होती. तर त्या ठिकाणी आपल्याला हे विरुद्ध कोण मिळतात. आणि हे विरुद्ध कोण नेहमी सारखे असतात, समान मापाचे असतात. ही एक जोडी झाली. दुसरी जोडी तिथं आपोआप राहिलेली जोडी, ती सुद्धा विरुद्ध कोणाची दुसरी जोडी आहे. कोणती आहे? कोण AOD आणि कोण COB. ही विरुद्ध कोणाची जोडी आहे. याची व्याख्या अशी करूया, कोणाच्या बाजू विरुद्ध बाजूस वाढविल्यास त्या कोणाचा शिरोविरुद्ध कोण मिळतो. किंवा तयार होतो. तर या आकृतीमध्ये जोड्या कोणत्या आहेत बघा. कोण AOC शी समान DOB, कोण DOB. इथं समानतेचं कारण चिन्ह लिहिलं तर हे विरुद्ध कोण नेहमी समान असतात. हा आपल्याला प्रमेय बघायचा आहे.
प्रमेयातून सिद्ध करून दाखवायचं आहे. ही एक जोडी झाली. राहिली दुसरी जोडी कोणती? AOD. कोन AOD शी समान कोन COP. ह्या दोन्ही जोड्या, ही पहिली जोडी आणि ही दुसरी जोडी, हे नेहमी काय असतात? समान असतात. हे प्रमेयातून आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याच्यानंतर समांतर रेषा. आता ह्या ठिकाणी एक शब्द वापरला आपण, छेदणाऱ्या रेषा. त्या एका बिंदू छेद असतील तर आपल्याला शिरोविरुद्ध कोणाच्या 2 जोड्या मिळतात, हे पण बघितलं. मग छेदणाऱ्या रेषा, मग राहिल्या आणि दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या रेषा असतील तर समांतर रेषा. समांतर रेषा कोणाला म्हणायचं? एखाद्या प्रतलात 2 रेषा काढल्या आणि त्या कशा असल्या पाहिजेत? प्रतलातील दोन्ही रेषा एकमेकांना न छेदणाऱ्या असतील तर त्याला समांतर रेषा म्हणतात. ही व्याख्या तयार होते. ती व्याख्या महत्त्वाची आहे. समांतर रेषेची व्याख्या लिहितो. एकाच प्रतलातील न छेदणाऱ्या रेषा, न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. समांतर रेषा म्हणतात. समांतर रेषा म्हणतात. त्याची आकृती अशी आहे. AB हे रेषेचं नाव झालं. दुसरी रेषा आहे CD. हे प्रतल आहे किंवा पातळी आहे. सपाट पृष्ठभाग आहे. त्या पृष्ठभागावर एक रेषा काढली AB आणि दुसरी रेषा काढली CD. ह्या एकमेकाला छेदत नाहीत. या ठिकाणी बघा, AB आणि CD रेषा एकमेकांना O बिंदूत छेदाले. त्यामुळे आपल्याला काय मिळाले? शिरोविरुद्ध कोन मिळाले. ते कसे असतात? नेहमी समानच असतात. त्याची मापं समान. हा 40 असेल तर हा 40, हा 140 असेल तर हा 140, याप्रमाणे ते असतं. या ठिकाणी एकाच प्रतलातील न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात? समांतर रेषा. किती वाढवल्या? अर्थात वाढवू शकत नाही. किती वाढवलं म्हणजे अनंत आहे ते, त्याची लांबी मोजता येत नाही. त्या किती वाढवल्या तर एकमेकाला छेदत नाहीत, अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात. म्हणजे छेदणाऱ्या रेषा आणि समांतर रेषा हे आपल्याला समजलं. त्याच्यानंतर रेषीय जोडीचे कोन, पुढचा भाग आहे. जोडीमध्ये रेषीय जोडीचे कोन. रेषीय जोडीचे कोन हे बघायचं आपल्याला. जेव्हा 2 संलग्न कोणांची बेरीज, याची व्याख्या. रेषीय जोडीचे कोन जेव्हा 2 संलग्न कोणांची बेरीज, 2 संलग्न कोणांची बेरीज एकशे 180 अंश असते. त्यांना काय म्हणतात? रेषीय जोडीचे कोन किंवा पूरक कोन म्हणतात. मात्र ते संलग्नच असले पाहिजेत. संलग्न असेल तर आपल्याला ते रेषीय जोडीचे कोन म्हणतात. त्याची आकृती अशी होते. एक रेषा काढली आपण. त्या रेषेवर एखादा किरण उभा आहे. AB ही एक रेषा आहे. त्या रेषेवरचा एक अनंत बिंदूपैकी एक बिंदू घेतला आपण, त्याला नाव दिलं O. त्या O बिंदूतून आणखीन एक दुसरी रेषा उभी आहे, OC. रेषा ABवर एखादी रेषा उभी असेल तर आपल्याला काय मिळतात? संलग्न कोन मिळतात. आणि ते संलग्न कोणाची बेरीज नेहमी किती असते? 180. कारण रेषेच्या एका अंगाला याचं माप किती? 180 असतं. साधारण कोण मापक एक साधन आहे कंपासामध्ये. त्याच्यामध्ये बघितला तर उजव्या बाजूला 0 असेल तर डाव्या बाजूला 180 असते, किंवा डाव्या बाजूला 0 असेल तर याचा ह्या बाजूला काय असतं? 180. म्हणजे यात 2 कोण असतील तर आपण जोडी म्हणतो. यात अनंत कोण असतील, एकापेक्षा जास्त कोण असेल तरीसुद्धा या सर्व कोणाची बेरीज किती असते? 180 असते. हे वैशिष्ट्य आहे. अर्धवर्तुळाचा भाग येतो त्यामुळे 180 माप येतो. संलग्न कोणाची बेरीज 180 असेल तर त्यांना रेषीय जोडीचे कोन, कारण रेषा तयार. या ठिकाणी एक मूलतत्व तयार होतं आहे. मूलतत्व म्हणजे पुराव्याशिवाय आपल्याला मान्य करावंच लागतं. पुरावा नाही, त्याला मान्य करायला लागतं. ते मूलतत्व असं आहे. एका रेषेवर एखादा किरण उभा असेल तर बनलेल्या संलग्न कोनांची बेरीज 180 असते. एखाद्या रेषेवर मूलतत्व, एखाद्या रेषेवर
एक किरण उभा असेल, एक किरण उभा असेल, उभा असेल, एक किरण उभा असेल तर बनलेल्या संलग्न कोणाची बेरीज, तर बनलेल्या संलग्न कोणाची बेरीज, संलग्न कोणाची बेरीज 180 असते. हे मूलतत्व म्हणजे हा भूमितीचे काही नियम आहेत, त्याला पुरावा वगैरे लागत नाही, ते मान्य करावे लागतात. एखादी रेषा, आता आकृतीत बघा रेषा ए बी आहे, त्याच्यावर ओसी हा किरण उभा आहे, तर हे दोन्ही संलग्न कोण आहेत, कारण या दोन्ही कोणांची सामायिक बाजू कोणती आहे, ओसी. या ओसीमुळे भिन्नता झाले, दोन कोण भिन्न झालेले आहेत. ह्या दोन्ही कोणाची बेरीज किती असते, 180 असते. हे मूलतत्व आहे. हे रेषी जोडीची कोणाची बेरीज 180 असते. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मूलतत्व दुसरं, जर संलग्न कोणांची बेरीज 180 असेल, याचं उलट बघा, याचा व्यत्यास म्हटलं चालेल. जेव्हा दोन संलग्न कोणांची बेरीज 180 अंश असते तर त्यांच्यात राहिलेल्या असामायिक बाजू, म्हणजे सामायिक बाजू कोणत्या आहे, ओसी, राहिलेल्या कोणत्या आहे, ही बाजू सामायिक नाही, दोघांची नाही आणि ही पण नाही, ही व्यक्तिगत ह्या कोणाची बाजू आहे, ह्या कोणाची बाजू ही आहे, मात्र ही ओसी ही सामायिक आहे. सामायिक सोडून राहिलेल्या असामायिक बाजू काय तयार करतात, एक रेषा निश्चित करतात. हे मूलतत्व दुसरं. जर संलग्न कोणांची बेरीज, जर संलग्न कोणांची बेरीज 180 अंश असेल तर काय, संलग्न कोणांची बेरीज 180च असली पाहिजे तरच, नाही तर नाही. असेल तर त्यांच्या असामायिक बाजू, त्यांच्या असामायिक बाजू एक रेषा तयार करतात, एक रेषा तयार करतात. आता सामायिक दोन्ही कोणाची, तर या असामायिक बाजूमुळे काय तयार होते, एक रेषा तयार होते. हे मूलतत्व आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रमेय. जर दोन रेषा परस्परांना छेदत असतील तर शिरोविरुद्ध कोण समान असतात. कारण आपल्याला मगाशी बघितलं शिरोविरुद्ध कोणाच्या जोड्या ह्या केव्हा मिळतात, जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदत असतात तेव्हा दोन जोड्या मिळतात. त्या दोन जोड्या नेहमी कशा असतात, याची सिद्धता आपण बघूया. हा लहानसा प्रमेय पण महत्त्वाचा आहे. प्रमेय, जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा शिरोविरुद्ध कोण समान असतात, तेव्हा शिरोविरुद्ध कोण समान असतात. हा मगाशी बघितलं शिरोविरुद्ध कोण समान असतात एवढं बघितलं. त्याची सिद्धता आपण बघूया. तर या ठिकाणी आकृती काढायला पाहिजे. आकृतीत काय काय काढायला पाहिजे ही व्याख्या सांगते बघा. या प्रमेयाची व्याख्या किंवा व्याख्या म्हणजे प्रमेय म्हणजे काय, हा एक गुणधर्म आहे. प्रमेय म्हणजे प्रत्येक प्रमेय म्हणजे हा गुणधर्म असतो. हा गुणधर्म आपल्याला अनेक वेळा लागतो भूमितीमध्ये. इतर विषयांचा इतर पुढे अभ्यास करताना या गुणधर्माचा आपल्याला पुन्हा पुन्हा उपयोग होतो. म्हणून त्याला काय म्हणतात आपण, प्रमेय. हे सिद्ध करून बघायचं आहे. तर सिद्ध करण्यासाठी याच्या आधीचं पूर्वज्ञान म्हणजे आत्तापर्यंत काय शिकला त्याच्यातल्या काही गोष्टी इथं आपल्याला उपयोगात आणाव्या लागणार. तर आकृतीत काय काय काढायला लागणार ह्या व्याख्या सांगते बघा. दोन रेषा काढायला पाहिजेत. त्या कशा असल्या पाहिजेत, त्या एकमेकांना छेदणाऱ्या असल्या पाहिजेत. ही व्याख्या सांगते. त्याप्रमाणे आपण आकृती बनवूया आणि त्यांना नावं आपल्या सोयीप्रमाणे देऊ शकता. कोणतीही नावं देऊ शकता तुम्ही. तर पहिल्या रेषेचं नाव घेऊ आपण AB.
दुसऱ्या रेषेचं नाव आपण घेऊया CD. त्या एकमेकांना छेदतात. किती किती बिंदूमध्ये छेदणार? त्या एकाच बिंदू छेदणार, त्याला एक नाव घेऊया आपण O. म्हणजे आता ग्रहितमध्ये काय येणार? ग्रहित म्हणजे दिलेली माहिती. या वाक्याचे दोन भाग केले. सुरुवातीच्या भागाला काय म्हणतात? ग्रहित किंवा पक्ष म्हणतात किंवा दिलेली माहिती, आणि त्यानुसार आपण आकृती बनवले. तर दोन रेषा, कोणत्या रेषा आहेत आकृतीत त्याला नावं काही मुलं AB देतील, PQ देतील, काही देतील. इथं जशी आकृती असेल त्या आकृतीचं इथं कॉमेंट्री इथं लिहायची असते. जसं क्रिकेट ग्राउंडवर बघा, प्लेयर असतील त्या प्लेयरानुसार कॉमेंट्री सांगितली जाते. वेगळ्या प्लेयरांची नावं घेतली तर ती कॉमेंट्री चुकीची होती. तशी भूमितीमध्ये इथं जी आकृतीत जी नावं आहेत त्या नावानुसारच लिखाण करायचं असते. तर रेषा कोणत्या दोन रेषा आहेत? रेषा AB, दुसरी रेषा व दुसऱ्या रेषेचं नाव CD. या O बिंदूमध्ये छेदतात. हे व्याख्येनुसार आकृती आणि आकृतीनुसार दिलेली माहिती लिहिली. जेव्हा हे ग्रहित असते आणि तेव्हाच्या पुढे हा प्रश्न असतो, तर त्याला काय म्हणतात? तेव्हाच्या पुढे जे वाक्य आहे, शेपूट, ह्या वाक्याचं जे शेवट आहे त्याला साध्य म्हणतात. म्हणजे हा प्रश्न आहे साध्य. तेव्हा शिरोविरुद्ध कोण समान असतात. शिरोविरुद्ध कोण आता झालेलंच आहे. शिरोविरुद्ध कोण म्हणजे तोंड विरुद्ध आहेत बघा एकमेकांची. कोण? AOC घेऊया. त्याचा विरुद्ध कोण कोणता याबद्दल असेल? BOD. एक जोडी झाली. दुसरी जोडी कोणती आहे? AOD शी समान. कोण? COB. हे आपल्याला दोन्ही जोड्या समान असतात. शिरोविरुद्ध कोण समान असतात. शिरोविरुद्ध कोण हा एक शब्द पाहिजे. शिरोविरुद्ध कोण समान असतात हे आपल्याला सिद्ध करायचं. मग याच्यासाठी आपण सिद्धता करूया. इतर रचना वगैरे नाही, सिद्धता. मग याच्या आधी आपल्याला पूर्वज्ञान कोणतं आलं आहे? आताच मग झालं बघा, रेषीय जोडीचे कोण किंवा पूरक कोण यांची बेरीज किती असते? 180. याचा आपल्याला इथं उपयोग करून घ्यायचा आहे. तर रेषा आपण AB घेतली. AB घेतली तर हे दोन कोण झाले, यांची बेरीज किती? 180. रेषा ह्यामधला बेरीज 180 किंवा इथं 180, याचा उपयोग करायचा. दुसरी रेषा CD घेतला तर ह्या दोन कोणांची बेरीज 180 असणार, पूरक कोण, किंवा या दोन कोणांची बेरीज 180. हे पूर्वज्ञान आहे. त्या पूर्वज्ञानाचा उपयोग करून तुम्हाला हे सिद्ध करता येतं. प्रमेय असे सिद्ध करायचे आधीचं पूर्वज्ञान, त्याचा वापर करून नवीन गुणधर्म आपल्याला समजावून घ्यावे लागतात. आता आकृतीत बघा, याला जर नंबर दिला आपण 1 2 3, ह्या कोणाला नंबर दिला. 1 आणि 2ची बेरीज किती आहे? 180. 2 आणि 3ची बेरीज किती? 180. याच्यामधला मधला कॉमन कोणता आहे? 2 काढला की 1 आणि 3 समान होतात. इतका सोपा प्रमेय. त्याप्रमाणे लिहा, रेषा AB व CD या O बिंदूत छेदतात. O बिंदूत छेदतात. हे दिलेलं आहे ग्रहित, तो आपण सुरुवातीला घेतला. सिद्धतेमध्ये सुरुवातीला घ्यायला लागते. त्याच्यामध्ये 1 आणि 2ची बेरीज 180, कारण त्यांची नावं घ्या. कोण? AOC, कोण AOC अधिक दुसरा काय लिहिला आपण? कोण? AOD, यांची बेरीज किती? 180. कारण काय इथं? कारण द्या, याला पूरक कोण म्हणा किंवा रेषीय जोडीचे कोण. रेषीय जोडीचे कोण, कारण ही रेषा आहे. 1 आणि 2 हे रेषी एका अंगाला घेतलं तर रेषीय जोडी होते, दुसऱ्या अंगाला हे सुद्धा रेषीय जोडीचे होतात. त्यांची बेरीज 180 असते. हे पूर्वज्ञान आपण तिथे वापरलं. तसेच आता आपण AB रेषा घेतली विचारात. 2 आणि 3 हे सुद्धा एका अंगाला आहेत. रेषेच्या एका अंगाला म्हणजे ही जोडी आहे, यांची बेरीज 180 असते. कोण? AOD अधिक कोण? इथं कसं लिहिलं बघा त्याप्रमाणे BOD. काय मला इथं आपल्याला गोंधळ होतो? कोण? BOD बरोबर 180. काय होतं काही वेळेला BOD म्हणजेच DOB असं काहीतरी इथं लिहिलेलं असतं आणि आपला गोंधळ होतो. शिरोबिंदू तोच आहे. B आणि D अदलाबदल केला तरी चालतंय, काय बिघडत नाही. पण लिखाणात नीट नेटकेपणा आणण्यासाठी आपण इकडं काय लिहिलं आहे तसं लिहायचं. BOD. कोण? DOB लिहिला तरी चालतो, पण आपला गोंधळ होणे म्हणून समान असावं. इथं जे लिखाण केलं त्याप्रमाणे जिथं नावं असली तर बरं होतं.
त्याला तसेच म्हटलं म्हणजे इथं कारण द्यायची काही गरज नाही. तसेच आता या ठिकाणी बघा, या दोन समीकरण आहेत, डावी बाजू उजवी बाजू आहे, डावी बाजू उजवी बाजू. त्या दोन्ही समीकरणात उजवी बाजू कशी दिसते आपल्याला, समान आहे. मग निश्चितच डावी बाजू कशी असणार, समान. जसं एक उदाहरण देतो, 3 + 1 = 4, 2 + 2 = 4. आता हे 4 आणि 4 समान आहेत, उजवी बाजू समान असेल तर नक्की डावी बाजू समान असेल. असं या समीकरणामध्ये भूमिती शिकताना किंवा बीजगणितमध्ये काही समीकरण असतील तर उजवी बाजू समान असेल तर डावी बाजू आपण समान घेऊ शकतो. त्यामुळे हे दोन कोणाची बेरीज आणि ही समान असेल. यावरून म्हणजे या दोन्ही विधानावरून लक्षात येते उजवी बाजू समान आहे, डावी बाजू कॉपी करायचं. हे बरोबर हे कोण AOC अधिक कोण AOD शी समान कोण AOD अधिक कोण BOD. आता निरीक्षण केलं, दोन्ही तराजूमध्ये दोन्ही तराजू कसे आहेत, समान आहे, वजन समान आहे. दोन्ही पाड्यातलं आपण समान वजन आपण काढूया. दोन्ही बाजूला काय, 1-2 पद आहेत, इकडेही 2 पद आहेत. त्या दोन्ही बाजूला एक पद समान आहे, कोणतं आहे ते, AOD आणि AOD. हे काय झालं, कॅन्सल. म्हणजे आपण काढून टाकलं, समान वजन काढलं तर राहिलेला भागसुद्धा समानच असतो. आणि म्हणून कोण AOC बरोबर कोण BOD. पहिलं साध्य, AOC बरोबर BOD साध्य सिद्ध. साध्य पहिलं सिद्ध झालं. त्याचप्रमाणे म्हणायचं, त्याचप्रमाणे दुसरी जोडी सिद्ध करता येते, कोण AOD बरोबर कोण COB दाखविता येते. हा प्रमेय समाज लक्षात आला. जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा शिरोविरुद्ध कोण नेहमी समान असतात. दोन रेषा काढल्या, त्यानुसार गृहीत लिहिलं, रेषांची नावं लिहिली, कोणत्या बिंदूत छेदतात ते लिहिलं. सिद्ध करायचं आहे शिरोविरुद्ध कोण समान असतात, ही पहिली जोडी आणि ही दुसरी जोडी. याचं लिखाण केलं. ते सिद्ध करण्यासाठी कोणाची मदत घेतली आपण, रेषी जोडीचे कोण समान असतात याची मदत घेतली. ह्या 1 आणि 2ची बेरीज 180, 2 आणि 3ची बेरीज 180, कारण दोन्ही रेषी जोडीचे कोण आहेत. त्याच्यावरून उजवी बाजू समान म्हणून डावी बाजू समान. डाव्या बाजूमध्ये एक पद समान आहे, AOD कॅन्सल केलं तर राहिला AOC बरोबर BOD. त्याचप्रमाणे हे सिद्ध करता येतं. याप्रमाणे इथं प्रमेय इथं संपला. इथं हा प्रमेय महत्त्वाचा आहे, पाठांतराचा आहे. तर तुम्ही याची नावं बदलून तुम्ही परत लिहून प्रॅक्टिस करू शकता आणि याची उदाहरणं वगैरे उद्या बघूया. थँक्यू.